गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. मी प्राध्यापक विनायक गवळी मराठा विद्याप्रसारक समाजाच्या SVKT महाविद्यालयाच्या ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. आज आपण घेणार आहोत लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत. मागील लेक्चरमध्ये आपण रॉबर्ट माल्थस यांचा सिद्धांत बघितलेला आहे. त्यांनी काय म्हटलेलं आहे की लोकसंख्या ही भूमिती पद्धतीने वाढते, तर अन्नधान्याचं उत्पादन हे अन्नधान्याचं उत्पादन हे गणिती पद्धतीने वाढतं. मग हे बघत असताना आपण तो सविस्तर सिद्धांत बघितलेला आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये किंवा आजचं सेशन अजेंडा आणि लर्निंग ऑब्जेक्टिव्ह आहे आपलं लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत आणि भारताची लोकसंख्या. म्हणजे लोकसंख्या संक्रमणाचा जो सिद्धांत आहे, लोकसंख्येच्या अवस्था कशा कशा असतात आणि त्यामध्ये काळानुरूप होत जाणारे बदल कसे कसे असतात, ह्याबाबत आजचा आपला सिद्धांत आहे. आणि त्याच्याशी रिलेटेड आपण त्याचं कंपॅरिझन आहे आपण भारताच्या लोकसंख्येशी करणार आहोत. मग हे बघत असताना आता आपण सुरुवात करूयात, लोकसंख्या संक्रमणाच्या सिद्धांताला सुरुवात करूयात. मग लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत आर्थिक विकासामुळे जननदर व मृत्यूदर यात कशा प्रकारे बदल होतात हे स्पष्ट करतो. म्हणजे ह्या सिद्धांतामध्ये आपल्याला विविध स्टेजेसमध्ये जननदर असेल किंवा मृत्यूदर असेल, यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे बदल होत जातात किंवा जननदर कसा आहे म्हणजे त्या देशाची लोकसंख्या कुठल्या अवस्थेत आहे, किंवा मृत्यूदर कसा आहे म्हणजे त्या देशाची लोकसंख्या ही कुठल्या अवस्थेत आहे, ह्या गोष्टी शिकायच्या आहेत. त्यानंतर लोकसंख्या संक्रमण म्हणजे जननदर व मृत्यूदर यामधील संबंध होय. या सिद्धांताच्या आधारे आपण भारतातील लोकसंख्येच्या वाढीचा अभ्यास करणे उपयुक्त ठरेल, किंवा म्हणजे भारताच्या लोकसंख्येला रिलेट करून आपण ह्या सिद्धांताचा अभ्यास करणार आहोत. अर्थव्यवस्थेच्या विकासाच्या वेगवेगळ्या अवस्थांमध्ये जननदर व मृत्यूदर हे वेगवेगळे असतात आणि लोकसंख्या वाढीचा दर हा जननदर व मृत्यूदर यावर अवलंबून असल्याने जननदर व यातील तफावतीमुळे आर्थिक विकासाच्या वेगवेगळ्या अवस्थात लोकसंख्या वाढीचा वेग वेगवेगळा असतो. म्हणजे हा लोकसंख्या वाढीचा जो वेग आहे तो जननदर आणि मृत्यूदर याच्यावर अवलंबून कसा आहे, किंवा विविध देशांच्या ज्या विकासाच्या अवस्था आहेत, मग काही देश अविकसित किंवा अल्पविकसित असतील, किंवा काही देश विकसनशील असतील, किंवा काही देश हे विकसित असतील. मग ह्या ज्या स्टेजेस आहेत एक 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 यामध्ये त्यांचं जे आहे ते प्रकार म्हणजे जननदर पहिल्या स्टेजमध्ये कसा असेल, दुसऱ्या स्टेजमध्ये कसा असेल, तिसऱ्या स्टेजमध्ये कसा असेल, किंवा मृत्यूदर कमी आहे तर त्यांची स्टेज कुठली, किंवा जननदर जास्त आहे तर त्यांची स्टेज कुठली, किंवा लोकसंख्येचा प्रस्फोट कुठल्या अवस्थेत होतो, ह्या सर्व घटकांचा अभ्यास आपण ह्या सिद्धांताचा अभ्यास करत असताना करणार आहोत. तर आता आपण सिद्धांताचं स्पष्टीकरण पाहूयात. सिद्धांताचं स्पष्टीकरण बघत असताना मी स्क्रीनवर जी आकृती दाखवलेली आहे, आपल्याला हा सिद्धांत दोन प्रकारे शिकता येतो. एक तर आकृतीच्या सहाय्याने आपण सर्व सिद्धांत एक्सप्लेन करू शकतो, किंवा पहिली अवस्था, दुसरी अवस्था किंवा तिसरी अवस्था ह्या प्रकारे देखील आपण हा सिद्धांत पूर्णपणे स्पष्ट करू शकतो. तर आपण शिकत असताना काय करूयात, तर दोन्ही पद्धतीने, म्हणजे एक आकृतीची अवस्था आकृतीच्या पद्धतीने असेल आणि दुसरं पहिली, दुसरी, तिसरी अवस्था ह्या पद्धतीने असेल, असं दोन्ही पद्धतीने रिलेट करत जाऊयात. तर आता आपण बघूयात हा सिद्धांत आपण पहिली, दुसरी आणि तिसरी अवस्था ह्या तीन अवस्थांमध्ये बघणार आहोत. तर आता पहिली अवस्था जी आहे, तर पहिल्या अवस्थेत साधारणतः काय घडून येतं, तर पहिल्या अवस्थेचं एक्सप्लेन करताना आपण बघितलेलं आहे की पहिल्या अवस्थेत अर्थव्यवस्था जी आहे किंवा अर्थव्यवस्थेची स्थिती आहे ती अल्पविकसित किंवा कृषीप्रधान अर्थव्यवस्था असते. म्हणजे भारताशी जर आपण याला रिलेट केलं तर भारताची अवस्था ही कधी होती, तर 1900च्या शतकात, म्हणजे 1901 असेल, किंवा भारत जेव्हा स्वतंत्र झाला साधारणतः 1950पर्यंत जवळपास आपण भारताची पहिल्या अवस्थेत आपण होतो. त्यामध्ये भारताची अर्थव्यवस्था ही पूर्णतः कृषीप्रधान व अल्पविकसित होती. म्हणजे आपला GDP ग्रोथ रेट 1-2% किंवा 3.4%, ज्याला हिंदू ग्रोथ रेट असं म्हणतो आपण, त्या प्रकारे होता. त्यानंतर मग त्या काळात काय होत होतं की जननदर उच्च आणि मृत्यूदर देखील उच्च होता. मग हा जननदर उच्च आणि मृत्यूदर देखील उच्च असण्याला कारणं काय होती, तर ती कारणं आहेत निरक्षरता असेल किंवा अल्पवयात होणारे विवाह आहेत. म्हणजे निरक्षरतेमुळे काय व्हायचं की शिक्षणाचं प्रमाण खूप कमी होतं. मग त्यामधून काय घडून यायचं की अल्पवयातच मुलामुलींचे विवाह व्हायचे.
म्हणजे त्याची जी संतती येणार किंवा त्यांचे मुलं बाळं जे होणार होते ते लहान वयात व्हायचे, ते शरीराची पूर्णपणे वाढ झालेली नसायची. त्यामुळे किंवा रूढी परंपरा होत्या त्यांचा मोठ्या प्रमाणात प्रभाव होता. म्हणजे समाजावर रूढी परंपराचा, अंधश्रद्धेचा खूप मोठा प्रभाव होता. त्यानंतर परंपरागत शेती होती. म्हणजे शेतीचं स्वरूप हे यांत्रिक झालेलं नव्हतं, परंपरागत होतं. त्यामधून तुकडीकरण असेल किंवा येणारं उत्पादन हे अतिशय कमी होतं. त्यानंतर मृत्यूदराचं प्रमाण देखील खूप जास्त होतं. गरिबीची समस्या होती. म्हणजे जेवढे मुलं जन्माला येणार होते, पहिल्या अवस्थेतला आपण बघतोय, तर पहिल्या अवस्थेत जेवढे मुलं जन्माला येत होते, तेवढे सर्व मुलं जगत होते असं नाहीये. तर 100 मुलांमागे एक 50-60 मुलांपर्यंत म्हणजे मर्ततेचं प्रमाण हे CMRचं प्रमाण 50 ते 60% देखील होतं. कारण साथीचे रोग असतील, कावीळ असेल, प्लेग असेल किंवा अजून विविध मलेरिया, कॉलरा, टायफॉईड यांच्यासारख्या साथीच्या साथी त्या काळात येत होत्या आणि साथीच्या साथी जर आल्या, तर गावामधील अर्धी लोकसंख्या ही डायरेक्ट नष्ट होऊन जायची. त्यामुळे काय होतं, निरक्षरता किंवा साथीच्या आजारांमुळे गरिबीची समस्या होती, उत्पादन कमी होतं. परंपरागत शेतीमुळे उत्पादन कमी होतं. हाताला येणारं उत्पादन जर कमी होतं, तर ते अंधश्रद्धेकडे त्यांचा विशेष ओढा होता किंवा उत्पन्न कमी असल्यामुळे स्वच्छता जी आहे किंवा राहणीमानाचा दर्जा हा अतिशय निम्न प्रकारचा होता. वैद्यकीय सोयीसुविधा तर औषधालाच होत्या, म्हणजे नाममात्र होत्या किंवा नव्हत्याच असं म्हटलं तरी चालेल. जननदर खूप जास्त होता आणि मृत्यूदर देखील खूप जास्त होता. म्हणजे आता आपण जे पहिल्या अवस्थेत बघितलं, ते आपण आकृतीच्या सहाय्याने देखील बघू शकतो, की पहिली अवस्था आहे अल्पविकसित व कृषीप्रधान अर्थव्यवस्था होत्या. त्यामध्ये शेतीचं यांत्रिकीकरण झालेलं नव्हतं. म्हणजे परंपरागत शेती होती, अंधश्रद्धा भरपूर होती, निरक्षरता भरपूर होती, अज्ञानाचं प्रमाण खूप जास्त होतं. मग या सर्व घटकांमधून काय घडून यायचं, तर जननदर खूप म्हणजे लहान कुटुंबाचं महत्त्व माहीत नव्हतं. त्यामुळे जननदर खूप जास्त होता. कारण काय तर मुलगा वारस पाहिजे किंवा वंशाला दिवा पाहिजे, हे तेव्हा चालायचं किंवा 2 मुलांनंतर बाबा सरकारी सोयीसुविधा मिळणार नाही, अशा प्रकारची काही बंधनं नव्हती. आजच्या घडीला आपण बघतो, की 2 मुलांनंतर तिसऱ्या मुलाला कुठल्याही प्रकारची सवलत वगैरे मिळत नाही. मग ह्या सवलती वगैरे न मिळण्यामुळे लोकं लहान कुटुंबांकडे वळले किंवा इलेक्शनसारख्या गोष्टींमध्ये उभं राहायला जी बंदी आहे आजच्या काळात, ह्या गोष्टी तेव्हा नव्हत्या. त्यामुळं मग 7-8 मुलं सर्रास असायची आणि त्यातही 4-5 मुलं कदाचित साथीच्या रोगांना बळी पडायचे. म्हणजे ते भीती होती. प्रत्येक आई-वडिलांमध्ये भीती होती, की आपले किती मुलं जगतील किंवा किती मुली जगतील. मग ते शेवटपर्यंत राहिले पाहिजेत. ह्या पद्धतीने म्हणजे प्रत्येकाचं मोठ्या कुटुंबावर भर होता. शिक्षणाचं, शाळांचं प्रमाण कमी होतं. मग प्रत्येकजण कुटुंब मोठं मजुरी किंवा शेतामध्ये काम करण्यासाठी संख्याबळ जास्त पाहिजे. कारण अर्थव्यवस्थेचे स्वरूप हे कृषी प्रधान होतं. मग शेतामध्ये काम करायला जास्त मुलं पाहिजेत. मग घरचेच माणसं असावे, हा एक दृष्टिकोन होता. आणि यामुळं काय झालं, तर जननदर अतिशय उच्च राहिला. म्हणजे लोकसंख्या कशी असेल, तर जननदर उच्च असल्यामुळं लोकसंख्या वाढीचा वेग खूप जास्त असेल. पण त्याच काळात काय होतं, की रोगराई ह्या गोष्टी खूप होत्या. त्याच्यानंतर रोगराईबरोबरच इतर गोष्टी देखील मोठ्या प्रमाणात होत्या. म्हणजे मृत्यूचं प्रमाण असेल किंवा राहणीमानाचा दर्जा एकदम खालावलेला होता. मग ह्या गोष्टींमुळं काय मृत्यूदर देखील जेवढा जननदर होता उच्च, तेवढाच मृत्यूदर देखील म्हणजे म्हातारे लोकं तर मरतच होते, पण लहान वयात देखील मुलं मरत होते. सर्पदंश असेल किंवा इतर कारणं, आगीचे वणवे लागणे, ह्यासारख्या गोष्टींमुळं देखील मोठ्या प्रमाणात लोकं हे मृत्युमुखी पडत होते. दवाखान्यांच्या सोयीसुविधा नसल्यामुळे देखील लोकं मोठ्या प्रमाणात म्हणजे आजार झाला की तो जवळपास मेल्यातच जमा असायचा. ह्या पद्धतीनं बघितलं तर मग लोकसंख्या वाढीचा जननदरामुळे लोकसंख्या वाढीचा दर जास्त होता. पण मृत्यूदर देखील जास्त असल्यामुळे काय व्हायचं, तर मृत्यूदर जास्त असल्यामुळे जी लोकसंख्या आहे म्हणजे वाढलेली इतकी आहे, तर मरणाऱ्या लोकांचं पण प्रमाण इतकं आहे. म्हणजे एक हे ऑटोमॅटिकली बॅलन्स होत होतं. इन्कमिंग जेवढं आहे तेवढं आउटगोइंग पण आहे. ह्यामुळं लोकसंख्या वाढत नव्हती. पहिल्या अवस्थेत काय होत होतं, लोकसंख्या ही कमी राहायची. म्हणजे जननदर उच्च होता, मृत्यूदर देखील उच्च होता. त्यामुळे दोन्ही रेट बॅलन्स होऊन आणि लोकसंख्या वाढीचा दर हा कमीच असायचा. मग ही गोष्ट आपल्याला कुठे बघता येते, तर 1921ची जेव्हा जनगणना केली किंवा 1921 ते 31 काळातला जो लोकसंख्येचा फरक आहे, त्यावेळेस साथीच्या रोगांचं किंवा दुष्काळांचं प्रमाण इतकं जास्त होतं, की आपली लोकसंख्या म्हणजे भारत देशाची लोकसंख्या आहे, ती वाढण्याऐवजी कमी झालेली होती. म्हणजे असं एकमेव दशवार्षिक
म्हणजे 10 वर्षांचा पिरियड आहे, की ज्यामध्ये लोकसंख्या वाढण्याऐवजी कमी झालेली आहे आणि ते युनिक उदाहरण आहे. म्हणजे यावरून आपण समजू शकतो, की लोकसंख्या किती वाढत असेल. त्यानंतर आता आपण दुसऱ्या अवस्थेकडे वळूयात. दुसऱ्या अवस्थेत काय होतं, की आर्थिक विकासाकडे वाटचाल सुरू होते. म्हणजे जेव्हा पहिल्या अवस्थेतून देश दुसऱ्या अवस्थेकडे वाटचाल करायला सुरुवात करतो, त्यावेळेस काय होतं, की आर्थिक विकासाकडे वाटचाल सुरू होते. वेगाने मृत्यूदरात म्हणजे सोयीसुविधा होतात. दवाखान्यांच्या सोयीसुविधा असते, ते ॲम्ब्युलन्स किंवा गावोगावी पी-एच-सी सारखे म्हणजे ग्रामीण रुग्णालयांची स्थापना असेल, शिक्षणाचं प्रमाण वाढतं. आणि अन्न, वस्त्र, निवारा ह्या गोष्टींच्या म्हणजे ज्या त्यांच्या मूलभूत गरजा आहेत, त्या देखील पूर्ण व्हायला लागतात. शेतीमध्ये थोडासा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर म्हणजे ट्रॅक्टर असेल किंवा फवारणी यंत्र, आधुनिक बी-बियाणं किंवा कीटकनाशकं असतील, तणनाशकं ह्यांसारख्या गोष्टींमध्ये वाढ झालेली असते. जनंदर जे वैद्यकीय व सार्वजनिक आरोग्य सुविधात वाढ म्हणजे अंगणवाडी, आशा असेल किंवा अंगणवाडी ह्यासारख्या गोष्टींमध्ये वाढ झालेली असते. शिक्षणाच्या सुविधा गावोगावी झालेल्या असतात. मग त्यामधून काय होतं, की साक्षरतेत देखील वाढ होते. मग शिक्षणाचा खर्च असेल, कुटुंबाचा म्हणजे पालनपोषणाचा खर्च असेल, राहणीमानाचा खर्च असेल, यामुळे काय घडून येतं, तर कुटुंबाचा आकार हा कमी ठेवावा लागतो. कारण राहणीमानावर केला जाणारा खर्च हा जास्त असतो. मग तो खर्च पुरवण्यासाठी जर 7-8 मुलं घरामध्ये किंवा कुटुंबामध्ये असतील, तर ह्या सर्व मुलांचं लालन-पालन, पोषण करणं आई-वडिलांना जिकरीचं जाऊ लागलं. मग त्यांना छोट्या कुटुंबाचे फायदे कळायला लागले. म्हणजे कुटुंबाचा आकार जो 8-9 मुलांचा होता, तो या आता दुसऱ्या अवस्थेत एक 4-5 मुलांवर आला आणि वेगाने होणाऱ्या लोकसंख्या वाढीमुळे विकासाचा प्रश्न देखील बिकट होतो. म्हणजे आता आपण बघितलं, की दुसऱ्या अवस्थेमध्ये आर्थिक विकासाकडे वाटचाल सुरू होते. वेगाने मृत्यूदरात घट होते. लोकसंख्या प्रचंड वेगाने वाढायला लागते. विस्फोटाची अवस्था येते. जनन दर उच्च राहतो. मृत्यूदर का घटतो? तर आरोग्याच्या सोयीसुविधांमध्ये वाढ झालेली असते. दवाखाने गावोगावी झालेले असतात. शिक्षणाचं प्रमाण वाढलेलं असतं. साक्षरता चांगलं वाईट लोकांना कळायला लागतं. अन्न, वस्त्र, निवारा ह्या मूलभूत गरजा ज्या असतील, ज्या पहिल्या अवस्थेत भागवल्या जात नव्हत्या, त्यामुळे भूकबळी देखील मोठ्या अवस्थेत प्रमाणात जात होते. तर दुसऱ्या अवस्थेत काय होतं, तर अन्न, वस्त्र, निवारा ह्या मूलभूत गरजा सरकारमार्फत असेल किंवा कुटुंबातील कुटुंबप्रमुखामार्फत असतील, ह्या गोष्टींची पूर्तताही व्हायला लागली. आरोग्यासंबंधीचं ज्ञान त्या लोकांना व्हायला लागलं. त्यानंतर वैद्यकीय आणि सार्वजनिक आरोग्याच्या सुविधात वाढ झालेली आहे. नागरीकरणात वाढ झालेली आहे. म्हणजे रोजगारात वाढ झालेली आहे. जेणेकरून ग्रामीण भागातून शेतीची कामं झाल्यानंतर हंगामी स्वरूपात का होईना लोकं शहराकडे स्थलांतर करतात. म्हणजे शहराकडे येऊन कुठेतरी मळ्याथळ्यावर कामं करून, बागांमध्ये कामं करून हे लोकं म्हणजे 4-6 महिने आपल्या शेतात रोजगार कमवतात आणि 4-6 महिने शहरांमध्ये अ, म्हणजे नवनिर्माणाचे कामं म्हणजे बिल्डिंगचं निर्माण असेल, रस्ते निर्माण असेल, कुठल्या ना कुठल्या कामासाठी हे 5-6 महिने लोकं शहरांकडे यायला आणि मग त्यात सगळेच रिटर्न जातात असं नाही. काहींना शहरी लाईफस्टाईल आवडायला लागते. यातून नागरीकरणात देखील वाढ, साक्षरतेमध्ये वाढ, त्यानंतर लहान कुटुंबाचं म्हणजे कुटुंबाच्या आकारासंबंधीचा दृष्टिकोन त्यांचा बदललेला असतो. सामाजिक चालीरीती, अंधश्रद्धा वगैरे असतील, ह्या गोष्टी देखील बदललेल्या असतात आणि वेगाने होणाऱ्या लोकसंख्येच्या वाढीमुळे यामधून काय होतं, तर विकासाचा प्रश्न हा बिकट होतो. मग आता हे आपण बघितलं की अवस्थेनुसार, पण दुसऱ्या अवस्थेत आपण आकृतीच्या सहाय्याने देखील ह्या गोष्टी सहज स्पष्ट करू शकतो. तर पहिल्या अवस्थेत जसं अल्पविकसित व कृषीप्रधान अर्थव्यवस्था होती, तसं दुसऱ्या अवस्थेमध्ये अर्थव्यवस्थेचं स्वरूप कशा प्रकारचं होतं, तर विकसनशील. विकसनशील आपण कशाला म्हणतो? जो विकास करतोय आणि ज्याची प्रोग्रेस ही सतत चालू असते, त्याला आपण विकसनशील म्हणतोय. मग अर्थव्यवस्थेचं स्वरूप हे विकसनशील आहेत. तर विकसनशीलमध्ये पाण्याच्या सोयीसुविधा असतील, अन्नधान्याचे उत्पादन असेल, बी-बियाणे असतील, साक्षरतेचं प्रमाण असेल, आरोग्याच्या सोयीसुविधात झालेली वाढ असेल, ह्या सर्व गोष्टींचा इम्पॅक्ट काय होतो, तर जननदर हा अतिशय उच्च राहतो. म्हणजे नवीन मुलं जन्माला येतात, त्या मर्त्यता कमी होऊन जाते. म्हणजे जेवढे मुलं जन्माला येणार तेवढे सर्वच्या सर्व वाढतात आणि आरोग्याच्या सोयीसुविधांमध्ये वाढ झाल्यामुळे म्हणजे दवाखाने असतील किंवा शिक्षण पाणी असेल, ह्या गोष्टींमुळे काय साक्षरतेत वाढ होते आणि दवाखान्यांच्या सोयीसुविधा ज्या आहेत, त्यामध्ये देखील वाढ होते. म्हणजे जे म्हातारे माणसं किंवा साथीचे रोग यायचे, त्यांच्यावर डायरेक्टली अचानकपणे कंट्रोल आलेला आहे. आणि यातून काय लोकांचं आयुर्मान हे आहे ते वाढलेलं आहे. म्हणजे जे पूर्वी सरासरी आयुर्मान 40 ते 50 वर्षाचे लोकं जगत होते, ते दुसऱ्या अवस्थेत काय होतं, की 60 ते 70 वर्ष ही
सहजपणे जगायला लागले. ॲक्सिडेंटचं प्रमाण कमी असेल किंवा रस्त्यांच्या सोयीसुविधा झालेल्या असतात. जंगली श्वापदांपासून म्हणजे एक कुटुंब म्हणून किंवा राहणीमानाचा दर्जा वाढलेला असल्यामुळे जे अतिशय गलिच्छ प्रकारचं जीवन होतं किंवा साथीच्या रोगांना जे आमंत्रण मिळत होतं, ते दुसऱ्या अवस्थेत बंद झालेलं आहे आणि त्यातून मग जननदर उच्च राहिला आणि मृत्यूदर मात्र कमी झाला. मग यामध्ये हा मधीचा जो गॅप आहे, म्हणजे लोकसंख्येची जी पोकळी पहिल्या अवस्थेत काय होतं, जननदर उच्च होता आणि मृत्यूदर देखील उच्च होता. म्हणजे लोकसंख्या ही बॅलन्स होती. इनकमिंग पण तेवढंच आणि आउटगोईंग पण तेवढंच. पण दुसऱ्या अवस्थेत काय झालं, जननदर हा अतिशय उच्च आहे आणि मृत्यूदर जो पहिल्या अवस्थेत ह्या लेवलला होता तो डायरेक्टली कमी झाला. म्हणजे लोकसंख्येची जी पोकळी आहे किंवा लोकसंख्येचं जी संख्या आहे ती अतिशय वाढली. मग दुसऱ्या अवस्थेत काय होतं, लोकसंख्या वाढीचा दर हा अतिशय जास्त असतो. मग ही दुसरी अवस्था आपण बघितलं तर कधीच्या काळात आपल्याकडे अस्तित्वात होती, तर 1951 नंतर ते 1981 दरम्यान आपला लोकसंख्या वाढीचा दर अतिशय उच्च राहिला. म्हणजे लोकसंख्या पुढे आकडेवारीनुसार आपण एक्सप्लेन करणारच आहोत. तर अतिशय उच्च राहिल्यामुळे दुसऱ्या अवस्थेत लोकसंख्या ही खूप जास्त वेगाने वाढायला सुरुवात होते. आणि यामध्ये मग लोकसंख्या वाढीचा दर हा अतिशय उच्च असतो. अशा प्रकारे आपण आता पहिली अवस्था बघितली, दुसरी अवस्था बघितली. आता आपण तिसऱ्या अवस्थेकडे बघूयात. तिसऱ्या अवस्थेत काय घडून येतं, तर जननदरात घट होते. म्हणजे पहिल्या अवस्थेत आपल्याकडे काय जननदर आणि मृत्यूदर आपण बघितले. जननदर पण खूप जास्त आणि मृत्यूदर पण खूप जास्त, लोकसंख्या इक्वल. दुसऱ्या अवस्थेत बघितलं जननदर खूप जास्त आणि मृत्यूदर खूप कमी. लोकसंख्येचं वाढ ही प्रचंड असते. मग तिसऱ्या अवस्थेत अर्थव्यवस्थेचं स्वरूप हे विकसितकडे वळतं. मग त्यामध्ये जननदरात म्हणजे राहणीमानाचा दर्जा अतिशय हाय लेवलवर जातो. म्हणजे युरोपियन कंट्रीज असतील किंवा अमेरिकेसारखे देश असतील, त्यानंतर ऑस्ट्रेलिया, जपान, रशिया यांसारखे जे देश आहेत, म्हणजे कमी लोकसंख्येचे देश किंवा कर्कवृत्ताच्या वरचे किंवा युरोपियन वेस्टर्न कंट्रीज ज्याला आपण म्हणतो, ह्या देशांमध्ये काय जननदरात घट होते, कारण की राहणीमानाचा दर्जा अतिशय वाढलेला असतो. मग ह्या लोकांना लहान कुटुंबाचे फायदे समजलेले असतात किंवा एक प्रायव्हसी असते किंवा एक स्वतःचं लाईफ एन्जॉय करणं, ह्या गोष्टी डेव्हलप झालेल्या असतात. त्यामुळं काय लहान कुटुंबावर आधार किंवा जे आपल्याकडे आपण बघतो 16, 17, 20व्या वर्षी 1-2 मुलं म्हणजे कुमारी मातांचं प्रमाण असेल किंवा ह्या गोष्टी ह्या देशांमध्ये दिसून येत नाही. इथे काय होतं की स्वतःचं शिक्षण पाणी असेल किंवा एन्जॉय असेल, राहणीमानाचा दर्जा असेल किंवा स्वतः कमवून आणि नंतर लग्न पाणी करणं, ह्या प्रवृत्ती इथे विकसित झालेल्या असतात. मग यामुळे काय होतं की मृत्यूदरात जननदरात घट होते. म्हणजे साधारणतः स्त्रिया ह्या 30-35 नंतर मुलांचा विचार करतात किंवा आपल्याला एक मूल असावं. मग तेही एकच असावं किंवा 2, काहींना तर मूल नसावं इथपर्यंत आता वेस्टर्न कंट्रीजच्या संकल्पना डेव्हलप झालेल्या आहेत की मूल नकोच, आपण आपलं आयुष्य जगायचं आणि बस. त्यानंतर मृत्यूदरात देखील घट होते. म्हणजे मृत्यूदरात जननदरात घट होते, पण मृत्यूदरात पण घट होते. कारण की यांचं राहणीमानाचा दर्जा अतिशय उच्च असतो. हे विटॅमिन्स असतील किंवा जीवनसत्व, प्रोटीन्स ह्यासारख्या आहारांचा म्हणजे भाज्या, पालेभाज्या ह्या सर्व गोष्टींचा यांच्या आहारामध्ये समावेश असतो. त्यामुळे मग मृत्यूदर देखील घटतो आणि आयुर्मान आहे ते अतिशय वाढलेलं असतं. आता आपण बघतो की नॉर्वेसारख्या देश असतील, अमेरिका, जपान, त्यानंतर इतर युरोपियन कंट्रीज, जर्मनी वगैरे ह्या देशांचं लाईफ म्हणजे एक सरासरी आयुर्मान आहेत ते 80 ते 82, 85, काहींचं 89 पर्यंत देखील काही देशांचं आयुर्मान आहे. जे आपल्याकडे आता आपण सरासरी आत्ता कुठे 69 वर गेलेलो आहे. ते ह्या देशांचं सरासरी आयुर्मान 79-89 पर्यंत देखील वाढलेलं आहे. म्हणजे जननदरात घट होते, मृत्यूदरात पण घट होते, सरासरी आयुर्मान वाढलेलं असतं. लोकसंख्येचं ग्रामीण भागातून शहराकडे स्थलांतर, म्हणजे शहरामध्ये सर्व सोयीसुविधा असतील, म्हणजे पाण्याच्या सोयीसुविधा, अन्नधान्याच्या विविध ज्या सोयीसुविधा आहेत त्यांचं प्रमाण वाढलेलं असतं. म्हणून एक सुंदर लाईफ किंवा छान लाईफ हे शहरांमध्ये मिळतं. पर्यावरणात म्हणजे बाग बगीचे, त्यानंतर जॉब, म्हणजे हे अर्थव्यवस्थेत काय होतं की जे कृषी असेल किंवा उद्योग यावरून सर्व्हिस सेक्टरवर ही इकॉनॉमी ट्रान्सफर झालेली असते. म्हणजे इथलं लाईफस्टाईल हे अतिशय सुंदर असतं. मग त्यामुळे शहरीकरण वाढतं किंवा शहरातील जागेची टंचाई, म्हणजे ग्रामीण भागातून लोकसंख्या काय करते, चांगलं लाईफ जगायला मिळावं किंवा राहणीमानाचा दर्जा हा चांगला मिळावा यासाठी हे लोकं ग्रामीण भागातून शहराकडे येतात. शहरात सर्व्हिस सेक्टरमध्ये इन्क्लूड होतात आणि योगदान द्यायला सुरुवात करतात. मग यामधून शहरीकरण वाढतं आणि शहरीकरणात काय
शहरीकरण झाल्यानंतर जागेची शहरांमध्ये टंचाई असते. मग शहरांमधील जागेचे भाव आपण बघतो. मग राहणीमानाच्या खर्च म्हणजे राहणीमानाचा दर्जा वाढलेला असतो. तो का वाढलेला असतो? तर राहणीमानाचं जे खर्च आहे तो वाढलेला असतो, म्हणून दर्जा वाढलेला असतो. मग हा खर्च प्रत्येकालाच पेलवला जात नाही. मग काय करतात, की कुटुंबाचा आकार लहान पाहिजे बाबा, ही संकल्पना डेव्हलप होते. कारण शहरात राहायचं आहे तर आपल्याला खर्च जास्त येणार आहे किंवा राहणीमानाचा दर्जा मेंटेन करावा लागणार आहे. मग तो दर्जा जर मेंटेन करायचा असेल तर आपल्या कुटुंबामध्ये 10 ते 15 व्यक्ती असून चालणार आहे का? किंवा 5-6 समजा हम दो हमारे दो जरी म्हटलं तरी ते सहज शक्य होणार आहे का प्रत्येकाला? तर त्या गोष्टी शक्य होत नाही. मग 4 मुलांचं 2 मुलांवर, 2 मुलांचं 1 मुलावर असं लहान कुटुंब ठेवण्याचा जो विचार असतो तो बऱ्यापैकी डेव्हलप झालेला असतो. किंवा लहान कुटुंब ठेवण्याची जी गरज आहे ती स्पष्ट झालेली असते. कारण आपण इतक्याच मुलांचं ह्या लाईफस्टाईलला एकाच मुलाचं लालन पालन पोषण चांगल्या पद्धतीनं करू शकतो. ही गोष्ट इथे स्पष्ट झालेली असते. म्हणून लहान कुटुंब ठेवण्यावर विकसित अवस्थेमध्ये आई-वडील हे भर देत असतात. आणि शिक्षणाच्या प्रसारामुळे लोकांच्या दृष्टिकोनात हे सर्व बदल झालेले असतात. म्हणजे जन्मदरात घट करणं किंवा एकच मूल जन्माला देणं, 2च मुलं जन्माला देणं. त्यानंतर मृत्यूदर ऑटोमॅटिकली राहणीमानाचा दर्जा सुधारल्यामुळे ऑटोमॅटिक वाढलेला असतो. औद्योगिकरणाचा वेग देखील वाढलेला असतो. कारण सर्व्हिस सेक्टरमध्ये जास्तीत जास्त लोकसंख्या ही गुंतलेली असते. त्यानंतर लोकसंख्या चांगलं राहणीमान मिळावं म्हणून लोकसंख्या काय करते, तर ग्रामीण भागाकडून शहराकडे स्थलांतर करायला सुरुवात करते. त्यानंतर त्यामुळे शहरीकरण वाढतं. शहरीकरण वाढल्यामुळे जागेची टंचाई निर्माण होते. मग राहणीमानाच्या खर्चात म्हणजे घरांचे भाव वाढणं किंवा गॅसचे भाव वाढणं, इंधन, फळ, भाज्या, अन्नधान्यांचे भाव वाढणं, ह्या गोष्टी देखील राहणीमानाच्या खर्चात वाढ होते इथे समाविष्ट होतात. त्यानंतर कुटुंबाचा आकार लहान ठेवण्याची जी गरज आहे ती त्यातून निर्माण होते आणि लहान कुटुंबाकडे सर्व फॅमिलीज वळतात. हे सगळं कशामुळे घडतं, तर शिक्षणाच्या प्रसारामुळे घडतं किंवा लोकांच्या दृष्टिकोनात बदल होण्यामागे कारण ते आहे. आता हे आपण आकृतीच्या सहाय्याने देखील बघूयात. तर आपण बघतोय ही तिसरी जी अवस्था आहे त्यामध्ये म्हणजे विकासाची अवस्था असेल किंवा अर्थव्यवस्थेची जी अवस्था आहे ती कुठली आहे? विकसित अर्थव्यवस्थेची आहे. विकसित अर्थव्यवस्थेमध्ये काय? घटता जननदर व म्हणजे लोकसंख्या वाढीचा दर कसा आहे? तर घटता जननदर व घटता मृत्यूदर. कारण लहान कुटुंब आहे त्याचे फायदे सर्वांना कळलेले असतात आणि मृत्यूदर देखील जो कमी असतो तो इक्वल राहतात. म्हणजे मृत्यूदर देखील कमी होतो पण इनकमिंग पण कमी आहे आणि आउटगोईंग पण कमी आहे. त्या लेवलला काय होतं पुन्हा पहिल्या अवस्थेत जे उच्च जननदर व उच्च मृत्यूदर इथे लोकसंख्या बॅलन्स होत होती, तसं दुसऱ्या अवस्थेत उच्च जननदर व घटता मृत्यूदर इथे लोकसंख्येचा गॅप हा वाढत होता. म्हणजे लोकसंख्या प्रचंड प्रमाणात वाढत होती. आणि तिसऱ्या अवस्थेत काय जननदरही घटता आहे आणि मृत्यूदर देखील कमी आहे. मग इथे लोकसंख्या पुन्हा बॅलन्स होत होती. मग यामधून काय होतं, लोकसंख्या वाढीचा दर कसा आहे? पहिल्या अवस्थेत बघितलं लोकसंख्या वाढीचा दर हा कमी आहे कारण इनकमिंग जसं जास्त आहे तसंच आउटगोईंग देखील जास्त आहे. लोकसंख्या वाढीचा दर कमी आहे. दुसऱ्या अवस्थेत उच्च जननदर व घटता मृत्यूदर हे आहे. म्हणजे जननदर खूप जास्त आहे, मृत्यूदर खूप कमी आहे, लोकसंख्या वाढीचा दर हा अतिशय जास्त आहे. पण तिसऱ्या अवस्थेत याच्या उलट घडतं. लोकसंख्या वाढीचा दर देखील कमी असतो आणि मृत्यूदर देखील कमी असतो. लोकसंख्या पुन्हा इक्वल पातळीवर असते. साधारणतः आपण 1981 पासून हळूहळू आपला जो जननदर आहे तो थोडा थोडा कमी व्हायला सुरुवात झालेली आहे. पण अजूनही पाहिजे तितका तो कमी झालेला नाही आहे. मग ही अवस्था आपण कधी प्राप्त करणार, तर 2021च्या जनगणनेनंतर साधारणतः 2047 साली आपली लोकसंख्या ही म्हणजे स्टॉप होईल. वाढणं हे वाढणं कमी होईल आणि जो 2.1चा जो जननदर आहे त्या लेवलला आपण 2047 साली पोचणार आहोत, असं अंदाजित आकडेवारीवरून आपण स्पष्ट करू शकतो. मग आता सिद्धांताची जी तिसरी अवस्था आहे, छोट्या कुटुंबाचे फायदे आहेत, त्यामुळे जननदर कमी होतो, मृत्यूदरही विशिष्ट पातळीपर्यंत येतो, जननदरात सातत्याने घट होते किंवा तिसऱ्या अवस्थेत जननदर व मृत्यूदर अल्प पातळीला स्थिर होतात किंवा लोकसंख्या वाढीचा वेग कमी होतो. म्हणजे हे तिसऱ्या अवस्थेचं जे स्पष्टीकरण आहे ते आपण आकृतीच्याही सहाय्याने आणि स्पष्टीकरणाच्या सहाय्याने देखील बघितलेलं आहे. आता आपण वळूयात, हा सिद्धांत भारताच्या बाबतीत कसा लागू पडतो याच्याकडे वळूयात. तर लोकसंख्या संक्रमण सिद्धांत आणि भारताची लोकसंख्या
ह्या टॉपिककडे आता आपण वळूयात. भारताच्या लोकसंख्येशी आपण सिद्धांताचं कंपॅरिझन एकदम प्युअरली करून बघूयात. मग 1891 ते 1921 या काळात काय झालं, तर भारताची लोकसंख्या ही 23.6 कोटींवरून फक्त 25.1 कोटी इतकी वाढली. म्हणजे जवळपास किती 30 वर्षात लोकसंख्येची वाढ ही फक्त 1.5 कोटी लोकसंख्येने वाढलेली आहे. म्हणजे या काळात काय झालं मग, लोकसंख्या ही जननदर खूप जास्त होता ह्या काळातला, पण मृत्यूदर देखील जास्त होता. मग लोकसंख्या वाढली का, तर खूप नाही वाढली, फक्त 1.5 कोटींनी लोकसंख्या वाढली. म्हणजे प्रतिवर्ष लोकसंख्या वाढीचा दर हा फक्त 0.19% इतका होता. मग या काळात काय जननदर आणि मृत्यूदर हे दोन्ही मोठे होते आणि म्हणून या काळात भारताची लोकसंख्या जी आहे ती पहिल्या अवस्थेत होती किंवा सिद्धांताची पहिली अवस्था आपल्याला ह्या काळात भारताच्या बाबतीत सिद्ध करता येते. आता आपण लोकसंख्या संक्रमण आणि भारताच्या सिद्धांताच्या बाबतीत दुसरी अवस्था बघूयात. तर दुसरी अवस्था कधीची आहे भारताची, तर 1921 ते 1951 या काळात भारताची लोकसंख्या ही 25 कोटीवरून 36 कोटीपर्यंत वाढली. म्हणजे प्रतिवर्ष 1.22 दराने वाढली. म्हणजे ही फक्त दुसरी अवस्था नाही आहे, तर यामध्ये जे इयर आहे हे दुसऱ्या अवस्थेची ही चाहूल आहे. पण 1981 म्हणजे 1921 साधारणतः 1931 ते 1981 ह्या अवस्थेत भारताची लोकसंख्या प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. म्हणजे 1921 साली जी असलेली आपली 25 कोटी लोकसंख्या ती 1951 पर्यंत म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यानंतर 36 कोटींपर्यंत गेलेली आहे. पण तीच लोकसंख्या 1981 पर्यंत त्याच्या दुपटीहून देखील जास्त झालेली आहे. मग या काळात काय झालं, तर भारतीय अर्थव्यवस्था ही कृषीवरून ट्रान्सफर होत होत उद्योगाकडे किंवा आरोग्याच्या सोयीसुविधा झाल्या. म्हणजे पंचवार्षिक योजना आपण राबवल्या 1951 नंतर. मग त्यामध्ये विविध जलसिंचनाचे स्रोत असतील, त्यानंतर धरणांची निर्मिती असेल, रस्त्यांचं, त्यानंतर दवाखान्यांचं जाळं उभारण्याचं काम असेल, लसीकरण असेल, साथीच्या रोगांवर नियंत्रण असेल. मग ह्या गोष्टींमधून काय घडून आलं, तर राहणीमानाचा दर्जा हळूहळू वाढायला लागला आणि भारताची लोकसंख्या ही पहिल्या अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत जायला लागली. साथीच्या रोगांवर बऱ्यापैकी कंट्रोल झाल्यामुळे साथीचे आजार आल्यानंतर गावाच्या गावं रिकामे व्हायचे. म्हणजे कॉलरा असेल किंवा ते डेंग्यू असेल किंवा मलेरिया यांसारख्या रोगांवर बऱ्यापैकी लसीकरणाच्या गोष्टी विकसित झाल्या किंवा लसी डेव्हलप झाल्या. त्यानंतर प्लेगसारखे रोग समूळ नष्ट झाले. मग यामुळे साथीच्या रोगांचं प्रमाण कमी झालं, जलसिंचनाच्या सोयी वाढल्या, अन्नधान्याचं उत्पादन वाढलं, त्यामधून भूकबळी कमी झाले, म्हणजे प्रत्येकाला पोटभर खायला अन्न मिळायला लागलं. ह्या सर्व गोष्टींचा म्हणजे इम्पॅक्ट कुठे झाला, तर लोकसंख्या ही जननदर तर होता तसाच होता, कारण एकदमच ह्या गोष्टी काही घडून येत नाही. आज शिक्षण दिलं म्हणजे उद्या साक्षर झाला लगेच, ह्या गोष्टी नाही. ह्या गोष्टी घडायला एक 15 ते 20 वर्षाचा एक पिढी जावी लागते, जे इतका कालावधी जावा लागतो. मग 2-4 पिढ्या साक्षर झाल्यानंतर साधारणतः 1931 ते 1981 ह्या काळात आपल्याकडे, कारण चांगल्या गोष्टींचे फायदे कळायला खूप वेळ जाऊन द्यावा लागतो, तीच पद्धत आपल्याकडे झाली. मग ह्या काळात काय झालं, जननदर हा अतिशय उच्च राहिला आणि मृत्यूदर हा झपाट्याने कमी झाला. कारण सोयीसुविधा झाल्या दवाखान्यात, म्हणजे काहीही झालं तरी दवाखान्यात गेल्यानंतर गोळ्या औषधं मिळत होते, त्यातून लोकांना बरं वाटत होतं आणि मृत्यूचं जे प्रमाण होतं ते झपाट्यानं कमी झालं. मग यामुळे ह्या टप्प्यात भारताची लोकसंख्या आहे ती प्रचंड प्रमाणात वाढली आणि लोकसंख्येच्या प्रस्फोटाची जी अवस्था आहे ती इथे आपल्याला पाहायला मिळते. आणि आता साधारणतः आपण भारताच्या लोकसंख्या संक्रमणाच्या सिद्धांताची भारताच्या बाबतीतची तिसरी अवस्था बघूयात. तर तिसरी अवस्था कधी घडून आली, तर 1981 नंतर 2001 या काळात 68 कोटींवरून 102 कोटी आणि त्यानंतर जवळपास आता 2011 साली आपली भारताची लोकसंख्या ही 121 कोटींपर्यंत गेलेली आहे. म्हणजे या काळात मृत्यूदर मोठ्या प्रमाणात घट जी आहे ती म्हणजे दुसऱ्या आणि तिसऱ्या अवस्थेचे जे वैशिष्ट्य आहेत हे आपला भारत देश दुसऱ्या आणि तिसऱ्या अवस्थेत देखील दाखवतो आहे. कारण ह्या काळात आपलं मृत्यूदर तर पुन्हा कमी होतोच आहे, कारण विकसित देशांप्रमाणे आपण मृत्यूदरात म्हणजे सरासरी आयुर्मान जे आहे ते हळूहळू आपण वाढवत नेतोच आहोत. पण जननदर देखील आपला अजून कमी झालेला नाही आहे, म्हणजे जननदर देखील अजून आपला खूप जास्त आहे. मग या काळात काय मोठ्या प्रमाणात मृत्यूदरात मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे आणि त्यानंतर देखील वेगाने कमी होणार सुरुवात झालेली आहे. म्हणजे मृत्यूदरात घट झाले, पण जे मृत्यूदर आहे तो वेगाने कमी व्हायला सुरुवात झाली आहे. यामुळे या काळात भारत संक्रमणाच्या दुसऱ्या अवस्थेतून जवळपास तिसऱ्या अवस्थेत प्रवेश करणार आहे. कारण येणारी आकडेवारी जी आहे किंवा अंदाजित आकडेवारी आहे
मग ती WHO ची असेल किंवा जागतिक बँकेची असेल. जागतिक बँक किंवा WHO च्या म्हणण्यानुसार 2047 सालापर्यंत भारताची लोकसंख्या वाढायचं बंद होऊन ती हळूहळू कमी म्हणजे ऋणात्मक दिशेने झुकायला सुरुवात होणार आहे. म्हणजे आपला जो लोकसंख्या वाढीचा दर होता 3 पॉइंट किंवा 3.2, 2.1 तो 2047 साली 2.1 वर जाणार आहे आणि 2.1 वर गेल्यानंतर भारताची लोकसंख्या एक तर स्थिर होईल, नाहीतर कमी व्हायला सुरुवात होईल. अशा प्रकारे लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत जो आहे, तो आपण इथे पूर्णपणे सविस्तरपणे आकृतीच्या सहाय्याने आणि स्पष्टीकरणाच्या सहाय्याने असा दोन्ही बाबतीत आपण बघितलेला आहे. आणि आता आपण ह्या सिद्धांतावर एक स्टुडंट असाइनमेंट किंवा एक प्रश्न लिहायचा आहे की ज्याचं उत्तर आपल्याला पूर्ण सविस्तररित्या करायचं आहे. आकृती देखील यामध्ये समाविष्ट करणं गरजेचं आहे. तर तो प्रश्न आहे, लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत स्पष्ट करून भारताच्या बाबतीत ज्या घडत असलेल्या तीनही अवस्था स्पष्ट करा. म्हणजे लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत स्पष्ट करून भारताच्या बाबतीतील तीनही अवस्था स्पष्ट करा. हा आपला स्टुडंट असाइनमेंटचा प्रश्न आहे. आणि त्यानंतर आता आपण पुढील लेक्चरमध्ये लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत जो आहे तो तंतोतंत लागू होतो का, तर प्रत्येक सिद्धांत आला म्हणजे त्याच्यावर कोणीतरी टीका करणार किंवा तो कसा चुकीचा आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न करत असतो. मग लोकसंख्या संक्रमणाच्या सिद्धांतावरील ज्या टीका आहेत त्याचं टीकात्मक परीक्षण असेल किंवा टीका आपण पुढील लेक्चरमध्ये घेणार आहोत. इथे आपण थांबूयात. धन्यवाद.